मित्रांनो, आज आपण फुलगोबी वाटणामध्ये बनवणार आहोत। त्याकरता मी इथे थोडी फुलगोबी निवडून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि कट केलेली आहे। याला छान मी आता धुवून घेतलेला आहे। आता मी हे भाजून घेते। तर मित्रांनो, आता मी थोडं भाजून घेणार आहे गोबी। आपल्याला याच्यामध्ये तेल नाही टाकायचं आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, इथे मी छान आता थोडी लालसर गोबी भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। भाजल्याने गोबी छान भाजी खूप छान होते। मित्रांनो, हे बघा, इथे आता मी थोडीशी लालसर गोबी भाजून घेतलेली आहे। गोबी छान भाजल्यामुळे भाजी खूप छान लागते, तुम्ही बघू शकता। आता मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता मी फोडणी देणार आहे। तर मित्रांनो, मी इथे थोडा कांदा लालसर भाजून घेतला होता आणि थोडंसं खोबरं सुद्धा लालसर भाजून त्याचं वाटण करून घेतलं, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता मी इथे फोडणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे। आपल्याला इथे मसाला थोडं तेल सुटूस्त भाजायचा आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, इथे मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच हळद ऍड करते। त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, त्यानंतर 1 चम्मच आमचा जो घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। आता मी त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला सुद्धा ऍड केलेला आहे। हे सगळं आता मी मिक्स करून घेते। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे। आता आपण जी गोबी भाजून घेतली होती ती आता सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते। मित्रांनो, आता मी इथे ती गोबी सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेली आहे। मी इथे गोबी थोडी मोठी मोठी कट केलेली आहे। फुलगोबी मी इथे मोठी मोठीच कट केलेली, तुम्हाला वाटल्यास तुम्ही बारीक सुद्धा कट करू शकता। आता मी सगळं मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करणार आहे। मित्रांनो, मी इथे थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे, कारण आमच्या इथे सर्वांना पातळच आवडते। तुम्हाला वाटल्यास तुम्ही याला घट्ट सुद्धा बनवू शकता। तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे। तर मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करते। आता मी याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती छान उकळू देणार आहे। तुम्ही बघू शकता, भाजीला उकळी आलेली आहे। तुम्ही बघू शकता, इथे किती छान प्रकारे आता भाजीला आपल्या ग्रेव्ही आलेली आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे।
आता मी याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे। तर मित्रांनो, इथे आता आपली छान भाजी तयार झालेली तुम्ही बघू शकता। वाटणामधली गोबीची झणझणीत तुम्ही बघू शकता। छान ग्रेव्ही आलेली, तेल सुद्धा सुटलेलं आहे। त्याचबरोबर मी आता इथे खायला घेतलेली आहे। तर मी इथे चपाती सुद्धा घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे। खायला खूपच स्वादिष्ट लागते। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही ती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। आणि आमच्या असेच नवीन नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।